एका बाईच्या चुकीमुळे सगळ्या पक्षाचं नाव बदनाम झालं. नाहीतर काय, मला वाटतंय ज्या घरात एवढी मोठी गुन्हेगार सून म्हणून आणली जाते ते घराणंच कसलं. हे बघा, निलंबरीसारखी गुन्हेगारी वृत्ती ही अनेक माणसांमध्ये असते या जगात. आता ते गुन्हा का करतात, कशावरून करतात, या सगळ्याचं नियंत्रण खरं तर जाणून घेणं कठीण आहे तसं. पण म्हणून संपूर्ण घराणं गुन्हेगार आहे असं म्हणणं योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे ना, त्यांना असा दोष देणं. गाडे पाटील घराणा कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालत नाही. त्यामुळे आम्ही स्वतः पोलिसांना इथे बोलवलं आणि निलांबरी वनींना त्यांच्या हवाले केले. आणि माझी खात्री आहे की निलांबरी वनींना त्यांच्या पापांची शिक्षा नक्की मिळेल. सिद्धिराज गाडे पाटील कशावरून निलांबरी गाडे पाटील यांच्यावर लावलेले आरोप हे त्यांच्याबद्दल असणाऱ्या द्वेषामुळे, राजकीय असूयेमुळे करण्यात आलेले नाहीयेत. म्हणजे नक्की म्हणायचं आहे काय तुम्हाला? नाही, गावात अशी चर्चा सुरू आहे की तुमची बायको भावना ही निलांबरी मॅडम यांच्या विरोधात जिंकली नाही, त्यांना नगराध्यक्षपद मिळालं नाही आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर खोटे आरोप केलेत, त्यांना खोट्या प्रकरणात तुम्ही अडकवलंय. मला कळतंय तुम्ही काय प्रश्न विचारताय, काय वाटेल ते, म्हणजे तुम्हाला देतोय संधी म्हणजे काय वाटेल ते प्रश्न विचारताय तुम्ही? नाही, गावात अशी चर्चा सुरू आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आणि डॉक्टरांनी देखील संपतरावांचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे असं स्टेटमेंट देऊनही मग हा खुनाचा आरोप का करण्यात आलाय? कशावरून? यामागे तुमचा काही छुपा स्वार्थ नाहीये. काय वाटेल ते प्रश्न विचारताय तुम्ही आता? अहो, हे काय बोलताय तुम्ही? गाडे पाटलांच्या घराने आधार गमावलाय. जे गेले ते वडील होते आमचे, आणि वडिलांच्या मृत्यूचं भांडवल का करू आम्ही? आमचं अख्खं घर इतक्या दुःखात असताना तुम्ही हे असले प्रश्न कसे काय विचारू शकता? हे बघा, या घराने कधीच सत्तेसाठी काहीही केलेलं नाही. या घराला सत्ता कधीच महत्वाची नव्हती आणि नगराध्यक्ष पदासाठी स्वतःच्या सासऱ्यांच्या, वडिलांच्या असं मृत्यूचं भांडवल आम्ही का करू? हे बघा, निलांबरी वहिनींचं वागणं आम्हाला बरेच दिवस खटकत होतं आणि म्हणूनच मी आणि सिद्धिराज त्यांच्यावर नजर ठेवून होतो. त्यातूनच सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आणि तसे सगळे पुरावेही आम्ही पोलिसांकडे दिलेत. आदिराज गाडे पाटील, तुम्ही तर निलांबरीचे पती आहात ना? तुम्हाला देखील या गुन्ह्याची कल्पना आहे का? निलांबरीने जे काही केलं त्याचा धक्का आमच्या सगळ्यांनाच बसलाय. तिने जो गुन्हा केलाय त्याची शिक्षा तिला भोगावी लागणारच आहे. पैसा, सत्ता याच्या मोहापायी आंधळी झाली होती निलांबरी. तिने केलेल्या गुन्ह्याची तिला कधीच माफी मिळू शकणार नाही. हे बघा, तुमचे सगळे प्रश्न विचारून झाले असतील तर प्लीज तुम्ही येऊ शकता. आधीच आमचं घराणं आता दुःखात होरपळून निघाले, त्याच्यामुळे अजून आमच्यावर दुःखाचा भार देऊ नका प्लीज, मी विनंती करतो. आधी संपतराव साहेब गेले, नंतर निलांबरी मॅडम जेलमध्ये. आता पक्षाचं भवितव्याचं काय? गाडे पाटीलांच्या घराकडून ही अपेक्षा नव्हती. ही मोठी माणसं अशीच असतात. चला. असं कसं काय बोलतात लोक? काय घडलं माझ्याकडून? माझी चूक. सगळं संपलं, सगळं संपलं. सुलक्षणा, चुकलीस तू. आधी संपतराव साहेब गेले, नंतर निलांबरी मॅडम जेलमध्ये. आता पक्षाचं भवितव्याचं काय? गाडे पाटीलांच्या घराकडून ही अपेक्षा नव्हती. ही मोठी माणसं अशीच असतात. भावना, हा, काय का कसला विचार करते सगळी? कसं आहे ना, बाळाच्या आईनी जर इतकं टेन्शन घेतलं तर बाळाला कळतं ते, आणि मग बाळ सुद्धा रडायला लागतं. तिला हवी आहे का आपली छकुली अशी रडायला? मग काय विचार करते सगळं? हे बघा, आता निलांबरी वहिनींना सुद्धा पकडलंय, त्यांनी सुद्धा केस जिंकली. काय चाललंय मग डोक्यात तुझ्या? सिद्धिराज, हे सगळं असलं तरी सुद्धा अजूनही मनावर कसलं तरी दडपण आहे. सगळे प्रॉब्लेम सुटलेत असं नाही वाटत आहे. असं का म्हणतेस पण तू? सिद्धिराज, निलांबरी वहिनी खूप स्ट्रॉंग आहे. तो म्हणजे त्यांचं पॉलिटिकल बॅकिंग खूप स्ट्रॉंग आहे.
इतक्या ओळखी आहेत त्यांच्या, त्या सगळ्याचा वापर करून समजा त्या परत बाहेर आल्या तर? सिद्धिराज, त्या जर का बाहेर आल्या तर त्या गप्प नाही बसणार. पुन्हा काही ना काही कुरघोड्या करून आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न त्या करत राहणार. आणि तुम्हाला माहितीये का, ही अशी खुनशी प्रवृत्तीची माणसं ना सहजासहजी हार नाही मानत. भावना ऐक, हे बघ असं काहीही होणार नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे निलांबरी वहिनींविरुद्ध आपल्याकडे ठोस पुरावा आहे. दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःहून गुन्हा कबूल केलाय, त्यामुळे सहजासहजी ते काय सुटणार नाहीये. आणि आता हे प्रकरण मीडियामध्ये इतकं मोठं झालंय की सहजासहजी त्यांना कोणीही माणूस मदत नाही करणार. त्यामुळे काही काळजी करू नकोस, असं काही नाही होणार. हो, पण तरीही मला खूप काळजी वाटते हो सिद्धिराज. तुम्हाला तर माहितीच आहे ना, निलांबरी वहिनींनी छकुली पोटात असल्यापासून तिला त्रास द्यायचा किती प्रयत्न केलाय, किती छळलंय तिला, अगदी जीवे मारायचा प्रयत्न केलाय. मला नाही कळत आहे, पण छकुलीला काही झालं ना तर मात्र मला नाही सहन होणार आता. असं काही नाही होणार, आपल्या शकुलीला काही होणार नाही. मी आहे ना, नको टेन्शन घेऊस. बाबांचा फोन आहे, त्यांना कळलं असेल सगळं. उचल की मग. हा बाबा. भावना, अगं बातम्यात आत्ता ऐकलं की संपतरावांचा खून झाला आणि तोही निलांबरीने केला. हो बाबा, ते बाळा, तुम्ही ठीक आहात ना? हो आई, मी ठीक आहे. पण त्याचं काय झालं, निलांबरी वहिनींनी अरे देवा, किती भयंकर आहे. निलांबरी या थराला जाऊ शकते अशी कल्पनाच करू शकत नाही कोणी. स्वतःच्या स्वार्थापायी माणूसपणही विसरली ही बाई. शी. भावना, तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला असेल का याचा? हो, म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच खूप शॉकिंग होतं हे. असणारच ग. रेणुकाताई तर पार खचून गेले असतील नाही? त्यांची काळजी घ्या भावना, त्यांना सांभाळा. हो. आणि काही लागलं तर कधीही फोन कर. जावई बापूंना पण सांगशील. ओ सुपर सासू, नको काळजी करूस इतकी. सिद्धू बाळा, ठीक आहेस ना तू? काळजी घे स्वतःची, आणि काही वाटलं तर फोन कर. सिद्धू, काळजी घे रे, आईची, तुझी, आणि काही लागलं तर नक्की फोन कर. ठेवतो. येस काका. आपल्या भावनाला कशाला तोंड द्यावं लागणार काही कळत नाही हो. देवा, आता आणखीन कुठलंही विघ्न नको आणूस त्यांच्या संसारात.